नमस्कार, मी जानवी सावंत. आपला बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आपल्या अभंग रूपाने स्थिरावलेले आहेत. आपल्या अभंगामधून त्यांनी जीवनाची शाश्वत सत्य सांगितलेली आहेत आणि हेच अभंग आता चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहेत. अभंग तुकाराम हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहेत. आपण सर्वात आधी त्यांचं स्वागत करूया. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. राम कृष्ण हरी. आणि अर्थात ज्यांनी तुकाराम साकारलेला आहे असे योगेश सोमणजी आपल्यासोबत आहेत. सर, मला या निमित्ताने विचारावं वाटेल तुम्हाला विचारावं असं की आत्तापर्यंत तुकारामांच्या आयुष्यावरती किंवा त्यांचं चरित्र सांगणारे अनेक चित्रपट झालेले आहेत. या चित्रपटामध्ये असं काय वेगळेपण आहे आणि जेव्हा हा तुकाराम तुम्ही साकारत होता तेव्हा तुम्हाला काय काय अनुभव आले? वेगळेपण हेच आहे की हा काही तुकाराम महाराजांचा चरित्रपट नाही आहे. हा तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराजांचं साहित्य, तुकाराम महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या अनुषंगाने येणार आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपली गाथा पाण्यामध्ये भिजवली आणि त्याच्यानंतर जे 13 दिवस ते साक्षात पांडुरंगाबरोबर ज्यांनी भांडण मांडलं होतं त्या 13 दिवसाचा परामर्श या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने जे त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत ते याच्यात चित्रित केलेले आहेत. पण जेव्हा ही भूमिका तुम्ही करत होता तेव्हा तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं किंवा कारण तुम्ही इतक्या भूमिका साकारलेल्या आहेत अदर आणि संत तुकाराम करत असताना काय वेगळेपण? एक तर मुळात दोन्ही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतर भूमिका आणि संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणं हे दोन अगदी वेगळे वेगळे अनुभव माझ्यासाठी व्यक्ती म्हणून आहेत. मला नेहमीच आत्तापर्यंत असं अनुभवाला आलेलं आहे की ज्या ज्या वेळेला मी तुकाराम महाराजांची भूमिका करतो, ज्या वेळेला याचा अर्थ मी आधी नाटकातून सुद्धा आनंद डोह या नाटकातूनही तुकाराम महाराजांची भूमिका साकार केलेली आहे, आजही करतो आहे आणि शिवाय चित्रपटातनंही केलेली आहे. तर ज्या वेळेला तुकाराम महाराजांचे सर्व वेशभूषा आणि रंगभूषा केल्यानंतर हातात चिपळ्या घेऊन महाराज म्हणून ज्या वेळेला उभा राहिलो त्यावेळेला एक वेगळं व्यक्तिमत्व तुकाराम महाराज तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. ही अनुभूती मला स्वतःला येत गेलेली आहे. माझ्यासाठी हा एक अगदी चमत्कार आहे असं म्हटलं तरी चालेल की जो चमत्कार वारंवार मी अनुभवतो आहे. हाच अनुभव आहे तुकाराम महाराजांची भूमिका करताना. मी स्मिताकडे येईन. स्मिता, आवलीजीने कायमस्वरूपी विठ्ठलाचा दुश्वास केला आणि तिला कृष्णावरती खरं तर भक्ती होती आणि आपला नवरा, आवलीचा नवरा हा फक्त विठ्ठलाचं भजन गातो आणि त्यामुळे तिचं आणि आपल्या नवऱ्याचं होणारं भांडण हे सगळं आवलीची ही खरं बघायला गेलं तर ती तिची प्रतिकृती आहे. ही साकारताना तुला काय चॅलेंजेस आले? मला असं वाटतं की आवली हे पात्रच मुळात मला साकारायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण खरंच या पात्राला खूप शेड्स आहेत. आणि तू म्हणालीस असं की पांडुरंगाशी तिचं जे काही नातं होतं ते संत तुकारामांमुळे तिला असं वाटायचं की ती शिव्या द्यायची, त्यांना नावं ठेवायची. कारण तिला असं वाटायचं की या पांडुरंगामुळे माझा संसार नीट होत नाही आहे, मला माझ्या नवऱ्याचा सहवास मिळत नाही आहे, माझा संसार नीट चालत नाही आहे. त्यामुळे तिचा तो जो राग होता आणि पण तिला त्याबरोबरीनं पांडुरंगाची भक्ती करणारे संत तुकाराम ह्यांच्यावर तिची भक्ती होती ना. पण त्यामुळे ती जे काय करायची ते मनापासून करायची. म्हणजे त्यांच्यासाठी आता मला करावं लागतं का पांडुरंगाचं म्हणून पण केलेलं आहे तिने. ते अभंग म्हणत असताना तीही कधीतरी अभंग म्हणून गेली आहे. कारण तिची भक्ती आहे तिच्या नवऱ्यावर, तिच्या संसारावर, तिचं जे काय विश्व आहे त्याच्यावर. आणि हे सगळं तुकोबाराय जेव्हा होता त्यावेळेला तिचं कुठेतरी समर्पण आहे म्हणून आहे. या सगळ्याच शेड्स आहेत वेगवेगळ्या. ते साकारणं तसं चॅलेंजिंगच होतं, पण मजा आली, छान वाटलं काम करून आणि अशा प्रकारची भूमिका साकारायला मिळते म्हणून मुळातच मी खूप खुश होते. मी दिग्दर्शक दिग्पाल लांजणेकर आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे येईन. मुळात असा एखादा चित्रपट करावा असं का वाटलं आणि ज्यांनी तुकाराम साकारला अर्थात योगेश सोमणजी म्हणा किंवा आवली साकारणारी स्मिता, या पात्रांकडे तुम्ही कसं वळलात? म्हणजे यांच्याकडे कसं वळलात? त्यांच्यामध्ये तुम्हाला कसा तुकाराम दिसला किंवा स्मितामध्ये कशी आवली दिसली? मुळामध्ये आनंद डोह हे जे योगेश सरांनी लिहिलेलं एकल नाट्य आहे,
हे या चित्रपटाची प्रेरणा आहे. आणि 10-12 वर्षांपूर्वी जेव्हा सरांनी हे नाटक करायला सुरुवात केली, त्याच्या पहिल्या काही प्रेक्षकांपैकी मी होतो आणि त्याचा फार मोठा प्रभाव माझ्यावरती होता. तुकाराम महाराजांचं चरित्र मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक जणांनी चित्रपटात साकारलेलं आहे. तर चित्रपटाच्या मध्ये हे चरित्र पुन्हा न साकारता त्यांचं तत्त्वज्ञान जास्त नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आम्हाला वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शिवराजाष्टकाची मालिका आम्ही करतोच आहोत. त्यातले 5 चित्रपट प्रदर्शित झालेत. तर ही जी वीरांची मांदियाळी आहे, तर या सगळ्याला या संतांच्या विचारांचं बैठक आहे, त्याचं तत्त्वज्ञानाचं फाउंडेशन आहे. त्यामुळे हे तत्त्वज्ञान नेमकं काय आहे, ते आजच्या काळात आपल्याला सगळ्यांना कसं उपयुक्त आहे हे सांगावंसं वाटल्यामुळे संतपटांची एक नवीन निर्मिती करावी असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. आणि मग त्यातून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा पहिला चित्रपट आला आणि त्यातून हा दुसरा चित्रपट आता 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे सर्वदूर. तर अशा पद्धतीने या सगळ्यांकडे बघत होतो. आणि विशेष भाग असा की योगेश सरांना तर गेले 10-12 वर्ष जेव्हा जेव्हा म्हणून मला संधी मिळाली तेव्हा मी आनंद डोळचा प्रयोग बघितला आहे, चुकवला नाही आहे कधीच. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणी म्हणजे ही भूमिका करण्याचा प्रश्न माझ्यासाठी तरी नव्हताच. त्यामुळे योगेश सरांची आणि माझे हा चित्रपट बनवावा असं कोविडच्या लाटेपासून आमचं बोलणं चालू होतं. आणि मग पुढे आता ही संधी मिळाल्यानंतर योगेश सरांनी स्वाभाविकपणे ती भूमिका साकारली. आणि स्मिता गेले 3-4 चित्रपट आम्ही एकत्र काम करतो. तर एकूण स्मिताची काम करण्याची पद्धत, तिचं डेडिकेशन, तिची अभ्यास करण्याची इच्छा आणि या सगळ्याला न्याय देण्यासाठीची धडपड, हे सगळं गेल्या 3 चित्रपटांमध्ये मी अनुभवत होतो. त्यामुळे ही अत्यंत अवघड आहे भूमिका. म्हणजे जितकी तुकाराम महाराजांची भूमिका अवघड आहे तितकीच ही भूमिका पण अवघड आहे. याला वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे कंगोरे आहेत. तर ते वेळ देऊन म्हणजे स्वतःचे सगळे कार्यकलाप बाजूला ठेवून, मग मला अमुक एक सिरियलच आहे, मला अमुक एक नाटकच आहे, मला अमुक एक ॲड शूटच आहे, असं सगळं बाजूला ठेवून फक्त एकमेव या चित्रपटासाठी वेळ देणं, हे या दोघांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. म्हणजे मला सांगायला आवडेल की स्मिताचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे जे प्रचंड प्रसिद्ध आहे. पण त्या काळात तिने त्याचं सगळं पूर्ण काम बंद ठेवलं होतं. का तर त्या विषयांचा या विषयाशी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये. तर या पद्धतीने त्या दोघांची निवड झाली. आणि अर्थातच अवधूत गांधींचं संगीत याला असल्यामुळं पारंपरिक चाली अर्थातच आम्हाला आणता आल्या. असं एकूण या चित्रपटाचं स्वरूप आहे. खूपच सुंदर. मी आता अवधूत गांधी यांच्याकडेच येते. अभिनयसुद्धा केलेला या चित्रपटामध्ये तुम्ही, आणि अर्थात तुम्ही उत्तम गायक आहातच. काय सांगाल हा चित्रपट करताना किंवा या चित्रपटामधली गाणी करताना काय वेगळा अनुभव? माझ्यासाठी सर्व कृपेचा प्रसाद आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आशीर्वादावरतीच हे सगळं काम सुरू आहे. आणि वारकरी संप्रदायाचं जे वैभव आहे, जे श्रीमंती आहे, त्या पारंपरिक चाली, जसे अभंग प्रसिद्ध आहेत तशा चाली पण शेकडो वर्ष ह्या चाली चालत आलेल्या आहेत फडांवरनं. आणि त्याच्यातला एक जो ट्रान्स आपण म्हणू शकतो की ते ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी, अशी जी अवस्था भजन कीर्तनामध्ये वारकऱ्यांची होते, त्याची अनुभूती या चित्रपटातल्या अभंगांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. आणि मी फक्त एक निमित्त आहे. हे संगीतकार नाव जरी लागलं असलं तरी त्या पारंपरिक हे पोचवण्याचं मी स्वतःला माध्यम समजतो. आणि ती त्यांची कृपा आहे माऊलींची आणि तुकोबारायांची. आणि एक समाधान आहे की हे जे संगीत आहे त्यातले वारकरी संगीतातली जी वैशिष्ट्ये आहेत, त्या म्हणजे त्यातलं अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं वारकरी संगीतामध्ये, आणि शेवटच्या नाममुद्रेच्या चरणाची चाल बदलली जाते, ही वैशिष्ट्ये आहेत अशी. आणि पारंपरिक चालींचा गोडवा आपण जेव्हा कीर्तनामध्ये 100-150 टाळकरी, 4 पखवाज अशा ह्याच्यामध्ये म्हणजे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरसा आवडीने, हे जे संतवचन आहे याप्रमाणे त्याची जी अनुभूती आहे ती थोडीशी आजच्या तरुण पिढीला आवडेल अशा पद्धतीने त्याची मांडणी करून ते आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातनं केलेला आहे. आणि त्या अभंग रचना अप्रतिम आहेत. लोकांना माहिती असलेल्या बऱ्यापैकी अभंग त्याच्यामध्ये आहेत. आणि खूप वेगळ्या पद्धतीने काम जगद्गुरूंच्या आशीर्वादाने झालेलं आहे. तर यातलाच एखादा अभंगाच्या काही ओळी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी सांगितलं की आम्ही इथं कशासाठी आलो आहोत, तर ते अभंग परवाच प्रदर्शित झालेला. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वरताया, साच भावे वरताया,
सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे आता असं वाटत होतं खरंच ब्रह्मानंदी टाळी लागते की काय. पण खूप मजा आली. आणि अर्थात आता 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर त्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगाल? एक तर तो मोठ्या स्क्रीनवर बघण्यासारखा, कारण तो नुसता सिनेमा नाही आहे, तर तो एक अनुभव आहे आणि त्याच्याबरोबरच अनुभूतीसुद्धा आहे. तर ही अनुभूती प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन 7 नोव्हेंबरला घ्यावी, असं त्यांना नम्र आवाहन आहे. तर अर्थात 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यामुळे चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. आपला बायोस्कोपमध्ये आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.